काही लोकांचे पर्सनली कमेंट आले होते की तू भातच काऊन बनवतो आणि ते पण पांढरा, म्हणून आज पिवळा कलरचा भात केला. असं नाही की मला काही बनवता येत नाही, मला सर्व बनवता येते, पण झोपेतून उठून एवढं सगळं करेल कोण? माझ्या जीवनाची जर तुम्ही कथा ऐकली तर एकच म्हणसाल, अजीब दास्तां है ये. पाण्याने एवढा पार धिंगाणा घातला होता की काय सांगू, पण भरपूर दिवसांना आज ऊन पडलं आणि जसं कॉलेजला चाललो होतो डबल आभाळ आलं. वा. आणि आज जे कधी विचार नव्हता केला ते सगळंच घडलं. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये आले होते एक सेलिब्रिटी, नीरज सर. माझ्या दिमागात एक क्षणी प्रश्न आला की व्हिडिओ काढू की नाही काढू, बट नीरज सर इज ओपी यार. ते म्हणले इट्स ओके यार, तू काढू शकतो ब्लॉग. त्यांना आम्ही भेटलो आणि नंतर जेवायला बसलो. आता इथं सकाळचं जेवण रात्री 6 वाजता होत आहे म्हटल्यावर काय म्हणायचं. तुम्ही कधी झाडूवाला बघितला? ते पण माझ्यासारखा, ज्याला अजिबात झाडू मारता येत नाही, झाडतात येत नाही. त्यात मी कोणता झाडू दिला होता का माहिती. एवढा खतरनाक झाडू मारला की बरं झालं कॉलेजवाल्यांनी मला हाकलून नाही दिलं. कोण्यातरी महान माणसाने ही खुर्चीच मोडून टाकली आणि त्याचं नाव प्रसिद्ध व्हावं नाही म्हणून या झाडात लपून ठेवली. आता इथं असं व्हावं नाही, खुर्चीला मी हात लावला आणि 4-5 लोक येऊन म्हणतील की यानं तोडी आले हाणार आहे. थोबाडाचं आहे ते नक्ष बिघडून जाईल. आणि आमची कॉलेजची मांजर पिल्ली आज देते का उद्या देते समजतच नाही. आणि सगळ्याला बाय बाय करायच्या नंतर मी चाललो होतो आपल्या हॉस्टेलकडे, पण तेवढ्या सरनं मला आपल्या बोट दाखवून मला मार्गदर्शन केलं. आणि एक वाईट गोष्ट म्हणजे माझ्यासोबत आज अशी घडली की आज सगळेजण कॉलेजमध्येच राहणार आहे, पण मी एकटं हॉस्टेलला चाललो. वा काय झंडवा लाईफ आहे. आता तुम्ही मत असाल कपडे धुवायला साबण लागते, हात लागते. 4-5 दिवस झाले की बादलीभर कपडे धुवायला. आणि हे सगळे माझे रूममेट लक्ष्मण सर, शिवा सर, ओमा दादा आणि अक्षय. आणि यांनी पाहून मला एकच म्हणायचं आहे, टंकी खाली करायची आहे का टंकी भरायची आहे. खाण्याच्या आधी संडासाचे दर्शन. आणि आज एवढे सगळे काम होते की स्वयंपाक तर बिलकुल नाही केला. मग लक्ष्मण सरांनी यांनी सर्वांनी अरेंज केलं आणि मी पण जेवलो त्यांच्यासोबत. भेटलो नंतर जेवलो. बाय.